अनेक पातळीवर उमेदवार पळवापळवी स्वाभाविकच, मात्र महायुती एकमेकांचे उमेदवार पळवणार नाही. महायुतीतल्या वादावर बावनकुळेंचं वक्तव्य. मध्ये ही परिस्थिती होणार आहे. महानगरपालिकेला ही स्थिती येणार आहे की आम्ही तिकीट देऊ शकणार नाही. काही ठिकाणी एकनाथजी देऊ शकणार नाही, काही ठिकाणी अजित पवार देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रश्न येणारच आहे, उडाउडी होणारच आहे. काही शरद पवार साहेबांकडे जातील, काही उद्धव ठाकरेजीकडे जातील. पण एकंदरीत आमचा शेवटपर्यंत प्रयत्न आहे की अजितदादाचे लोक अजितदादाकडेच राहिले पाहिजे, एकनाथजीकडे राहिले पाहिजे, भाजपकडे राहिले पाहिजे. नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाला घेऊन प्रचंड रोष पाहायला मिळतोय. सुनील केदार यांच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने राजीनामे देत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुनील केदार यांच्या संदर्भातला काय रोष आहे, या संदर्भात नुकतंच भाजपमध्ये गेलेले प्रसन्न थिडके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोतुरे. नागपूर जिल्ह्यात ज्यांनी काँग्रेसला रुजवलं, सातत्याने काँग्रेसचा झेंडा घेऊन जे सातत्याने काँग्रेस पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, असे राजा थिडके आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, आपण फक्त भाजपवासी झाले, अनेक वर्ष आपण काँग्रेसमध्ये काम केलं, भाजपवासी झाल्यात, काय मनात खंत एका अर्थाने काँग्रेस सोडताना भाजपमध्ये आल्यानंतर वाटत आहे? खूप मोठी खंत आहे. गेल्या 30-35 वर्षापासून आपण काँग्रेस पक्षामध्ये आहे. आमचे काका म्हणजे आज स्वर्गीय नरेंद्र थिडके, त्याच्यानंतर आमचे वडील बाबूराव थिडके आणि एकेकाळी विलासराव देशमुख साहेबांचे निकटवर्ती होते आणि तेव्हापासूनच आमच्या मनात आम्ही काँग्रेसच रुजवलेली आहे आणि त्या पद्धतीने मी पण काम करण्यास सुरुवात केली. मी जिल्ह्यामध्ये महासचिव होतो, नंतर नानाभाऊंनी मला तिथे सचिव केलं महाराष्ट्र प्रदेशमध्ये. ते आल्यानंतर त्यांनी मग नंतर आता माझं काम पाहून जे आता हर्षवर्धन सपकाळ साहेब जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी माझं काम पाहून महाराष्ट्राचं महासचिव बनवलं, साकोली जिल्ह्याचं मला प्रभारी केलं. नानाभाऊंनी मला संधी दिली काम करायची माझं काम पाहून, पण शेवटी मी पार्टीशी जोडलेलो आहे. तर त्यांनी हा विशेष नाही त्यांच्या डोक्यात आला पाहिजे का हा नाना पटोलेचा आहे का हा अजून विलासराव देशमुख साहेबांचा आहे. तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्याच्या आमचे काही तेव्हा असं तर नाही कोणी पदावर आल्यानंतर आपण त्यांना जोडलो. त्याच्या पहिले नानाभाऊंची आमचे बरेच दिवसापासून ते जेव्हा भाजप पक्षात होते तेव्हापासून संबंध आहे. नक्की आपल्यासोबत बोलण्यासाठी राजा प्रसन्न थिडके होते, जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केले, जुने कार्यकर्ते आहेत आणि आता सध्या ते भाजपवासी झाले.